जय हिंद मित्रांनो, बघा इथं ट्रॅफिकचे नियम पालन करा आणि अपघात टाळा असा बोर्ड दिलेला आहे इथं मित्रांनो. तर बघा इथं काय दिलं आहे, इथं एक लाल आणि पिवळा आणि हिरवा असे 3 सिग्नल दिले आहेत मित्रांनो. तर पहिला लाल आहे ना, तर बघा काय सांगितलं इथं, लाल सिग्नल म्हणजे पुढं तुमचा सिग्नल बंद आहे आणि तुम्ही इथं थांबा आणि इथं वाट पहा. म्हणजे इथं खाली पिवळा सिग्नल जो दिला आहे ना, तो हिरव्या सिग्नलची वाट पहा आणि हिरवा सिग्नल खाली बघा दिला आहे. तर हिरवा सिग्नल पडल्यानंतर तुम्ही रस्ता क्रॉस करू शकता, असं ट्रॅफिकचे नियम पालन करा असं इथं बोर्ड दिलेला आहे. बघा इथं आपले ट्रॅफिक हवालदार आहेत. तर ट्रॅफिक हवालदारचा असा इशारा केला आहे, सिग्नल पडलेला आहे, थांबा. आता इथं काय दिलेलं पाहू शकता तुम्ही, वाहने अतिवेगाने चालवू नये. इथं तुम्ही गाडीला जास्त वेग देऊ नका. जो तुम्हाला मर्यादित वेग दिलेला आहे तो वेग पहा आणि त्याच पद्धतीने गाडी वाहने चालवा, नाही तर तुमच्यावर कारवाई केली जाईल. असे इथं बघा ट्रॅफिक हवालदार कॅमेरा घेऊन उभा राहिला आहे. तुमचं जर वाहन प्रमाणापेक्षा जर जास्त स्पीडनं जात असेल तर याचा फोटो काढून तुम्ही वरती पाठवला जातो. इथं इथं काय बोर्ड दिलं बघा, क्षमतेपेक्षा जास्त वस्तू भरणे धोक्याचे आहे. तर तुमचं 10 टनाचं लोड जर असेल तर तुम्ही त्यात 12 टन जर भरला तर 10 टनापेक्षा 12 टन जर लोड तुम्ही घेऊन गेला तर मित्रांनो, गाडीला ब्रेक लागण्याचा संभव कमी असतो आणि ॲक्सिडेंट होण्याचा जास्त चान्सेस असतात. त्यामुळे ना तुम्ही जो तुम्हाला लोड ज्या टनाचं तुमचं पाचशे का त्याच टनाचं तुम्ही लोड घेऊन जाऊ शकता. इथं बघा काय सांगितलं आहे, वाहतुकीच्या नियमानुसार लेनमध्ये वाहन चालवा. लेन जर तुम्ही जर क्रॉस जर करत असाल तर पाठीमागं बघूनच तुम्ही लेन क्रॉस करा, नाही तर पाठीमागून येणारा वाहन तुम्हाला डायरेक्ट तुम्ही ठोकू शकता किंवा ॲक्सिडेंट होऊ शकतो. तर ज्या पद्धतीने तर लेनचा उपयोग करायला सांगितला त्या पद्धतीने तुम्ही लेनचा उपयोग करा. इथं बघा ट्रॅफिक हवालदार आहेत, त्यांनी बघा तुम्हाला इशारा केलेला आहे. तुम्ही कुठेही सफर करत असताना किंवा कुठे जाण्यात तुम्हाला जायचं असेल तर मित्रांनो, तुमची गाडी आणि त्या गाडीतील कागदपत्र ओके आहेत का बघा. नाहीतर तुम्हाला रोडवर जर ट्रॅफिक हवालदाराने जर पकडलं तर तुम्हाला त्या पेपर तुमच्या गाडीचे नसल्यामुळे तुम्हाला फाईन मारू शकतात. तर ह्याचा इथं बघा दिलेलं आहे की तुम्ही सहजासहजी तुमचे कागदपत्रे गाडीतून घेऊन जावा. मित्रांनो इथं बघा काय दिलेलं आहे बघा, दारू पिऊन गाडी चालवू नका. कारण काय माहिती आहे का, दारू पिऊन जर गाडी चालवलं तर ॲक्सिडेंट होण्याचा अतिसंभव असतो. आणि त्यासाठी जर ट्रॅफिक हवालदाराचं बघा काय दिलं इथं, तर तुम्हाला ती दारूचा तुमचा वास त्या मिशन दाबल्यानंतर तुम्हाला ते दारू पिला की नाही ते ट्रॅफिक हवालदार करतो आणि तुमच्यावर फाईन मारला जातो. त्यामुळे दारू पिऊन गाडी चालवू नका, हा इथं बोर्ड दिलेला आहे. इथं बघा काय बोर्ड दिलेला आहे बघा, हेल्मेटचा वापर करा. कारण काय माहिती आहे का, तुम्ही टू व्हीलर चालवताना टू व्हीलर कधी कुठंही पडू शकते. त्यामुळे तुमच्या डोक्याला मार लागून गंभीर अपघात होऊन तुम्हाला दुखापत होऊ शकते. त्यासाठी इथं बघा बोर्ड दिलेला आहे, तुम्ही विदाउट हेल्मेटची गाडी चालवू नका. चालवला तर बघा इथं ट्रॅफिक हवालदार आहे, तुमच्यावर कारवाई केली जाईल आणि त्या कारवाईला तुम्हाला सामोरं जावं लागणार आहे. इथं काय बघा, दुचाकीवर ट्रिपल सीट बसणे टाळा. कारण काय माहिती आहे का, दुचाकीची क्षमता किती आहे, 2 माणसं घेऊन जाऊ शकते. जर तुम्ही ते ट्रिपल सीट जर केलं तर गाडीला ओव्हरलोड होऊन तुमचा गाडीला ब्रेक न लागण्याचा संभव असतो आणि ॲक्सिडेंट होण्याचा संभव असतो. तरी सर्व दिले आहे तिथं, ॲक्सिडेंट टाळण्यासाठी सगळं नियम दिलेले आहेत. तर बघा ट्रॅफिक हवालदार आहे बघा, तुम्ही ट्रिपल सीट आहे त्याचा इशारा करतो या, तुम्हाला गाडी थांबवावी लागेल असा इशारा करून सांगत आहे. तर बघा तुम्ही कुणीही जर झालं तर दोन चाकीचा गाडीवर ट्रिपल सीट जाऊ नका असा इथं बोर्ड दिलेला आहे. इथं वळण घेताना गाडी हलवू चालवा. बघा गाडी तुम्ही टर्न ज्या वेळेला मारता किंवा वळण घेता त्या टायमाला गाडीला स्पीड कमी करा, त्यामुळे तुमची गाडी कंट्रोल होऊ शकते. किंवा अतिवेगाने चालवल्यास गाडी तुमचं टर्न बसणार नाही, गाडी दुसरीकडे जाऊन पडण्याचा संभव असतो किंवा अपघात होण्याचा संभव असतो, असा हा इथं बोर्ड दिलेला आहे. इथं बघा ट्रॅफिक हवालदार आहे, तिथं त्यांनी सांगितलं आहे बघा हळू जावा, तर इथं वळण आहे आणि गाडी हळू चालवा असं इथं ट्रॅफिक हवालदार सांगतायत तुम्हाला. असा इथं बोर्ड दिलेला आहे बघा. इथं काय दिलेलं आहे बोर्ड बघा, गाडी चालवताना मोबाईलचा वापर करू नका. तर गाडी चालवत असताना तुम्ही मोबाईलवर बघू नका,
पाहू नका, कारण त्यामुळे तुमचे ध्यान विचलित होते आणि पुढून येणारे वाहन किंवा पाठीमागून येणाऱ्या वाहनाचा तुम्हाला अंदाज कळत आणि ॲक्सिडेंट होण्याचा संभव असतो असा हवालदार इशारा करतायत. तर मित्रांनो, गाडी चालवताना तुम्ही कधीही मोबाईलचा वापर करू नका असा इथं संदेश दिलेला आहे. इथं बघा काय दिलं मित्रांनो, रस्ता ओलांडताना नेहमी झेब्रा क्रॉसिंगचा वापर करा. झेब्रा क्रॉसिंग येतं तर तुम्हाला पट्टे दिसतात ना, सफेद पट्टे दिलेत किंवा येलो पट्टे असतात, तर ह्याचा तुम्ही वापर करा. कारण जे गाडी येताना तर ते झेब्रा क्रॉसिंगवर चाललेला गाडी समोरून गाडी येणारी तिथे थांबू शकते आणि तुम्ही झेब्रा क्रॉसिंगचा जर वापर न केला तर गाडीला समोर येणारं वाहन डायरेक्ट निघून तुमचा ॲक्सिडेंट होण्याचा संभव असतो. तर मित्रांनो, झेब्रा क्रॉसिंगचा वापर करायचा बघा, बोर्ड दिलेला आहे मित्रांनो. आणि रस्त्याचे नियम पालन करा, ॲक्सिडेंट कधीच होणार नाही.